दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी खलाशी लाईन या परिसरामध्ये एका कचऱ्याच्या पेटीमध्ये मृत अवस्थेमध्ये अर्भक मिळाल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी पोलीस पथकाने जाऊन ते अर्भक मिळून त्याच्यानंतरची पुढची प्रक्रिया पूर्ण केली आणि त्याच्यामध्ये एक कुणीतरी मृत अर्भकाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी ते टाकून दिल्याचा गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास करत असताना परिसरातील CCTV फुटेज पाहिल्यानंतर त्यामध्ये एक महिलेला आम्ही त्याच्यामध्ये आयडेंटिफाय केलं आणि त्या महिलेचा आम्हाला शोध घेण्यामध्ये यश आलं. तर चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की ते अर्भक त्या महिलेचं होतं आणि एक तिच्या प्रेम प्रकरणातून त्या अर्भकाचा जन्म झाला होता. परंतु ती गोष्ट तिला तिच्या घरच्यांपासून आणि समाजापासून नकोजी असल्याने तिने त्या अर्भक कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकून ते विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मृत मुलीला ज्या मुलगी आहे तिला आम्ही दवाखान्यात ॲडमिट केलं. त्याच्यानंतर पूर्ण तपासणीत असं लक्षात आलं की तिचं वय सध्या 18.5 आहे, परंतु ते जे गर्भ होता तो 8 महिन्याचा होता. याच्यावरून तिच्यावरती ती मायनर असताना अशा प्रकारचा शारीरिक संबंध झाले होते असं निष्पन्न आलं आहे. त्याच्यामुळं आम्ही पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि त्याच्यामध्ये तिचा जो प्रियकर आहे किंवा ज्यांनी तिच्यावर शारीरिक संबंध ठेवले त्याला या गुन्ह्यामध्ये तपास करून ताब्यात घेतलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये मुलगी तर मायनर आहे, परंतु प्रेम प्रकरण सुरू होतं आणि त्याच्यामध्ये जे काही शारीरिक संबंध आले त्याच्यामध्ये मुलांनी मुलीला लग्न करण्याचं आमिष दाखवलं होतं. ते मेजर झाल्यानंतर आणि त्याच्यामधून शारीरिक संबंध आले होते त्यांचे असं तपासात दिसून येत आहे.